नमस्कार, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी डिझाईन बघणार आहोत ही अतिशय सोपी आणि सुंदर डिझाईन आहे, पण तुम्ही जर अगदी फिनिशिंग मध्ये ती तयार केली तरच। पुढच्या साइडने आणि मागच्या साइडने सुद्धा ही डिझाईन तुम्ही बघू शकता, त्याची जी फिनिशिंग आहे ती सुद्धा पाहू शकता। ही डिझाईन तयार करत असताना फिनिशिंग साठी कोणत्या पद्धतीने ही डिझाईन बनवायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही डिझाईन जर तुम्ही या फिनिशिंग मध्ये बनवली तर समोरचा जो कस्टमर आहे तो तुम्हाला 100 रुपये नाही तर 150 रुपये सुद्धा एक्स्ट्राचे देऊन जाईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाउजच्या पुढच्या भागाचं आणि मागच्या भागाचं जे मार्किंग आहे ते मी पहिले अस्तरवर करून घेतलेलं आहे, त्यानंतर त्याचं कटिंग सुद्धा केलेलं आहे। हा जो मागचा भाग आहे त्याचं अस्तर आणि मेन फॅब्रिक या ठिकाणी मी घेतलेला आहे। गळ्याला डिझाईन तयार करण्यासाठी या ठिकाणी कॅनव्हास पेपरचा वापर आपण करणार आहोत। कॅनव्हास पेपरची अशी मधोमध दुमडून एक घडी करून घ्यायची आहे। या ठिकाणी गळ्याला जो आकार दिलेला आहे तो खालच्या बाजूने मला थोडासा पसरट हवा आहे, म्हणून थोडासा बाहेरच्या बाजूने मी तो केलाय। कॅनव्हास पेपरवर या ठिकाणी जे सेंटरवर मार्किंग तयार झालेलं आहे हे मार्किंग आपल्याला व्यवस्थित असं सेंटरवर ठेवायचं आहे आणि आपल्याला कॅनव्हास पेपरच्या आतून आपण गळ्याला जो आकार दिलेला आहे तो आकार या ठिकाणी दिसत असतो, तो आपल्याला ट्रेस करून घ्यायचा आहे। तो जर आकार तुम्हाला दिसत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही मार्करने पहिले तो डार्क करायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने कॅनव्हास पेपरवर तो ट्रेस करायचा आहे। कोणतीही डिझाईन तयार करत असताना आपण जर कॅनव्हास पेपरचा वापर करून ती डिझाईन तयार केली तर अगदी फिनिशिंग मध्ये ती डिझाईन तयार होते। सध्या हे आपण बाजूला ठेवूया। कॅनव्हास पेपरवर आपण हा जो शेप काढलेला आहे त्या आकाराला सोडून 1.5 ते 2 इंचावरती पुन्हा मार्किंग करायचं आहे आणि आपण हे जे मार्किंग केलेलं आहे त्यानुसार तो आकार कट करायचा आहे। या ठिकाणी गळ्याला मी गोलाकार दिलेला आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी मटका गळा, पान गळा किंवा इतर कोणताही आकार घेऊ शकता। सुरुवातीला आपण जो गळ्याचा आकार ट्रेस केलेला होता तो या ठिकाणी मी कट करते। हे कट केल्यानंतर हा जो गळ्याचा आकार आहे तो आपल्याला अशा पद्धतीने मिळेल। अस्तरवर हा आकार ठेवल्यानंतर याच्या साइडने कमीत कमी अर्धा इंच कापड शिल्लक असलं पाहिजे। आपल्याला हे याच्यावर जोडायचं आहे, पण त्याआधी आपण एक गोष्ट समजून घेऊया, ती म्हणजे हा जो कॅनव्हास पेपर आहे त्याची एक बाजू थोडीशी खरबडीत आहे तर एक बाजू प्लेन आहे। यातला फरक जर तुम्हाला कळत नसेल तर इथे आपण अजून एक गोष्ट चेक करू शकतो, ती म्हणजे जेव्हा आपण हा कॅनव्हास पेपर तिरकस पकडतो त्यावेळेला एक बाजू जी आहे ती थोडीशी चमकत असते, तर ही जी चमकणारी बाजू आहे ती आपल्याला कापडावर ठेवायची आहे। या पट्टीवर सुद्धा जी चमकणारी बाजू आहे ती अशी मी कापडावर ठेवली आहे। गळ्याचा हा आकार असा कापडावर व्यवस्थित ठेवायचा आहे आणि यावर इस्त्री फिरवायची आहे। पहिले इस्त्री चांगली गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच कॅनव्हास पेपरवरती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर आपल्याला अस्तरवर चिटकवायचा आहे। कॅनव्हास पेपर कापडाला अटॅच करण्यासाठी आपण यावर शिलाई सुद्धा मारू शकतो, पण यावर जर आपण इस्त्री करून हे चिटकवून घेतलं तर जास्त फिनिशिंग मध्ये दिसतं। इस्त्री मी पहिले चांगली गरम करून घेतली होती, त्यामुळे कॅनव्हास पेपर कापडाला छान चिकटून बसला आहे। कॅनव्हास पेपरच्या साइडने अर्धा इंच कापड शिल्लक ठेवायचं आहे आणि उरलेला कापड कट करायचंय। हे जे अर्धा इंच शिल्लक कापड आहे ते अशा पद्धतीने यावर फोल्ड करून घ्यायचंय आणि जाड टीप मारायची आहे। त्यानंतर यातला अस्तरचा जो शिल्लकचा भाग आहे आतला तो सुद्धा कट करायचा आहे, म्हणजेच कॅनव्हास पेपरच्या आकाराचा गळा या ठिकाणी तयार करायचा आहे। आता आपण अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते घेऊया आणि ते एकमेकांना जोडूया। त्याच्या गळ्याचा जो आकार आहे तो आपण कट केलेला नाहीये, तर अशाच पद्धतीने यावर सर्व बाजूने शिलाई मारून घेते आणि जोडून घेते। हे जोडून झाल्यानंतर मेन फॅब्रिकचा जो शिल्लक असलेला भाग आहे तो सुद्धा आपल्याला लगेच कट करून घ्यायचा आहे। त्यावर शिलाई मारत असताना यामध्ये वळी पडणार नाही किंवा फुगा पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। ते जोडून झाल्यानंतर या ठिकाणी याचा जो सेंटर आहे वरच्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला कट करून मार्किंग करून ठेवायचंय। तसंच जी गळा रुंदी आहे त्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी वरच्या भागामध्ये मार्किंग करायचं आहे। अशा पद्धतीने आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना जोडून तयार केलेलं आहे। आता या ठिकाणी मेन फॅब्रिक मधली अंदाजे 1.5 इंचाची पट्टी मी घेतलेली आहे। ही पट्टी मी फोल्ड केली आणि असं अर्धा इंचावर सर्वीकडे सारख्या अंतरावर शिलाई मारून घेते। पट्टी जेव्हा फोल्ड केली होती त्यावेळेला मी उलट भागावर केलेली आहे आणि ती पट्टी आता आपल्याला सरळ करायची आहे। इथे मी अगरबत्तीची काडी घेतलेली आहे आणि या काडीच्या मदतीने ही जी पट्टी आहे ती मी सरळ करते।
सुई धाग्याच्या मदतीने सुद्धा आपण हे करू शकतो किंवा बाजारामध्ये लूप टर्नर मिळतं त्याने सुद्धा आपण करू शकतो. आपल्याला जसं सोयीस्कर पडेल, आपल्याला सोपं जाईल अशा पद्धतीने आपण हे तयार करायचंय. पट्टी सरळ झाल्यानंतर आपल्याला यावरून एकदा इस्त्री सुद्धा फिरवून घ्यायची आहे. आता आपल्याला अंदाजे 2 ते 2.5 इंचाचे तुकडे हवे आहे. त्यासाठी मी 2.5 इंचावर मार्किंग केलं आणि 2.5 इंचाचे सर्व तुकडे या ठिकाणी मी कापून घेतेय. कमीत कमी 2 इंचाची पट्टी या ठिकाणी आपल्याला डिझाईन तयार करण्यासाठी लागणार आहे. आपण कॅनव्हास पेपरचा जो गळा तयार केलेला होता त्याचा आतला भाग मी कट केलेला आहे. हा गळा आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि या ठिकाणी टेप ठेवून 1 इंच अंतरावरती या ठिकाणी मी सर्वीकडे मार्किंग करून घेतेय. तुम्हाला जर हवं असेल तर प्रत्येक पट्टीमध्ये तुम्ही 1.5 ते 2 इंचाचं अंतर सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला जर ही डिझाईन दाट करायची असेल तर तुम्ही त्या पट्ट्या जवळ सुद्धा लावू शकता. त्याचा लुक सुद्धा छान दिसतो. मार्किंग करत असताना पहिले मी एका साईडने केलं, त्यानंतर दुसऱ्या साईडने मार्किंग करते. म्हणजे थोडंसं माप कमी जास्त जरी झालं तरी सुद्धा आपल्याला सेंटरला ते ऍडजस्ट करता येईल. या ठिकाणी सेंटरला आल्यानंतर हे जे माप आहे हे अगदी बरोबर आलेलं आहे आणि इथे सुद्धा मी मार्किंग केलं. आपण जी पट्टी तयार केलेली आहे ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे. फोल्ड केलेला जो बंद भाग आहे तो आपल्याला बाहेरच्या दिशेने ठेवायचा आहे आणि जो ओपन भाग आहे तो आतल्या बाजूने मी ठेवलेला आहे. खडूने जे 1 इंचावरचं मी मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी ही पट्टी बरोबर ठेवली आणि या पट्ट्या आपल्याला अशा पद्धतीने आता जोडायच्या आहेत. पट्टी ठेवत असताना आणि शिलाई मारत असताना त्यामधलं जे अंतर आहे म्हणजे जे शिलाई मार्जिन आहे ते सारखंच येईल याची काळजी घेतली आहे. पट्टी ठेवल्यानंतर आता मी ही जी शिलाई मारते ही शिलाई बरोबर पट्टीपासून अर्धा इंचावर येईल ही सुद्धा काळजी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जशी डिझाईन तुम्हाला हवी असेल त्याप्रमाणे हे जे माप आहे ते घेऊ शकता. कॅनव्हास पेपरवर जी शिलाई मारली जाते ती बरोबर 1/2 इंच अंतरावर येईल अशा पद्धतीने ही शिलाई मी मारत आहे. आपण ब्लाऊजची ही जी डिझाईन तयार करतोय ही अतिशय सोपी आणि सुंदर डिझाईन आहे, पण ही जर तुम्ही अगदी फिनिशिंग मध्ये तयार केली तरच ती सुंदर दिसते. नाहीतर अशा पट्ट्या तयार करून फक्त आपण जर त्या गळ्याला लावून घेतल्या तर त्याचे जे धागे असतात ते सगळे बाहेर दिसतात. ती जी डिझाईन तयार होते तिला अजिबात फिनिशिंग नसते, पण आपण जर या पद्धतीने ही डिझाईन तयार केली तर ती अतिशय सुंदर दिसते आणि अगदी फिनिशिंग मध्ये दिसते. बऱ्याच वेळेला असं होतं की एक टेलर खूप कमी शिलाई घेतो पण दुसरा टेलर त्याच डिझाईनची जास्त शिलाई घेत असतो. डिझाईन तीच असते पण त्याची जी फिनिशिंग आहे त्यामध्ये मात्र भरपूर फरक असतो आणि हा जो फरक आहे याचमुळे त्याची शिलाई जास्त असते. आणि प्रत्येक कस्टमरला ब्लाऊजला ही फिनिशिंग पाहिजेच असते. तुम्ही जर चांगली फिनिशिंग दिली तर तुमचा जो कस्टमर आहे तो कुठेही जाणार नाही आणि या फिनिशिंगसाठी तुम्हाला जी मेहनत लागणार आहे त्याचा मोबदला सुद्धा तुम्हाला नक्की मिळेल. कोणतंही काम करत असताना आपल्याला थोडी मेहनत लागू द्या, थोडासा वेळ लागू द्या, पण जर आपण फिनिशिंगकडे लक्ष दिलं तर आपले जे कस्टमर आहेत ते टिकून राहतात. 4 ब्लाऊज शिवण्यापेक्षा 2च ब्लाऊज शिवा, पण ते अगदी फिनिशिंग मध्ये शिवा. तुम्हाला त्याचा योग्य मोबदला सुद्धा मिळेल आणि तुमच्या मनाला समाधान सुद्धा मिळेल. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे, ज्या वेळेला आपण एखादी सुंदर डिझाईन तयार करतो ना त्यावेळेला खूप छान वाटतं. या ठिकाणी गळा रुंदीला आणि सेंटरला आपण कट करून मार्किंग केलेली होती, त्या ठिकाणी खडूने मी डार्क करून घेतेय. कमरेकडच्या खालच्या बाजूने सुद्धा याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी सुद्धा मार्क करायचा आहे. वरच्या बाजूला सुद्धा आपण सेंटरवर मार्क केलेला आहे. वरचं मार्किंग आणि खालचं मार्किंग या ठिकाणी असं जोडून रेष मारायची आहे. आता वरच्या बाजूने कॅनव्हास पेपर दिसेल अशा पद्धतीने हे इथे ठेवायचं आहे. याचा जो सेंटर आहे त्यावर मार्किंग करून घेते. गळा रुंदीचा आपण जे मार्क केलेला आहे त्या ठिकाणी हे टाचणी लावून जोडून ठेवते. दोन्ही बाजूने टाचणी लावून पहिले हे जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर व्यवस्थित हात फिरवून घ्यायचा आहे आणि कॅनव्हास पेपरचा जो सेंटर आहे तो बरोबर ब्लाऊजच्या सेंटरवर येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. या ठिकाणी सेंटरवर सुद्धा एक टाचणी मी लावून घेते. तुम्हाला जर गरज वाटत असेल तर इतर 1-2 ठिकाणी सुद्धा तुम्ही टाचणी लावून घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी 1/2 इंचावर आपल्याला शिलाई मारायची आहे. आपली जी कॅनव्हास पेपरवर शिलाई दिसते या ठिकाणी त्या शिलाईवरच शिलाई जर आपण मारली तरी सुद्धा चालेल, पण पट्ट्या कॅनव्हास पेपरला जोडत असताना सुद्धा मी सांगितलं होतं की त्या ठिकाणी 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. त्या ठिकाणी आपण जर 1/2 इंच शिलाई मार्जिन बरोबर ठेवलं असेल तर आता सुद्धा बरोबर आपलं 1/2 इंच शिलाई मार्जिन राहील. अशा पद्धतीने हे जोडून झाल्यानंतर आता हा आतला जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे.
पट्ट्यांचा जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो बाहेरच्या दिशेने आलेला आहे, तो सुद्धा मी कट करून घेते. पट्ट्या आपण जेव्हा कॅनव्हास पेपरवर लावल्या होत्या तेव्हा त्याचा बंद जो भाग होता तो आतल्या बाजूने गेलेला आहे आणि जो ओपन भाग आहे तो बाहेरच्या बाजूने आला होता, जो आपण कट केलाय. संपूर्ण गळ्यावर थोड्या थोड्या अंतरावर इथे कट मारायचे आहेत. कट मारून झाल्यानंतर हा जो कॅनव्हास पेपर आहे तो आपल्याला आतल्या बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. कॅनव्हास पेपर आतून फोल्ड केल्यानंतर त्याहून पहिले व्यवस्थित हात फिरवायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारण्याच्या अगोदर पहिले ते व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर 1/5 इंच अंतराचं शिलाई मार्जिन ठेवून इथे मी शिलाई मारते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या ज्या पट्ट्या आपण लावलेल्या आहे त्या अगदी सारख्या अंतरावर आणि सारख्या मापामध्येच या ठिकाणी लावल्या गेलेल्या आहेत. आपण जेव्हा एखादं काम करत असतो किंवा अशी त्याला छान फिनिशिंग दिसत असली ना, त्यावेळेला आपल्या कामाला अजून हुरूप येतो. आपला काम करण्याचा जो उत्साह आहे तो अजूनच वाढतो. आपण या पद्धतीने ह्या ज्या पट्ट्या लावलेल्या आहे या ठिकाणी तुम्ही पोटली बटन सुद्धा लावू शकता किंवा याच पट्ट्यांमध्ये कमी अंतर घेऊन नवीन डिझाईन तयार करू शकता किंवा जास्त अंतर ठेवून सुद्धा नवीन डिझाईन तयार करू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाच्या 2 गोष्टी आज पाहिल्या. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅनव्हास पेपर हा अस्तरला कसा जोडायचा. कॅनव्हास पेपरचा कपड्याला चिकटणारा जो भाग आहे तो कसा ओळखायचा. कारण आपण जर योग्य पद्धतीने कॅनव्हास पेपर कापडावर ठेवला तरच तो इस्त्री केल्यावर चिकटत असतो. आपण कोणताही कशाही पद्धतीने जर कॅनव्हास पेपर त्यावर ठेवला तर तो कापडाला चिकटत नाही. कॅनव्हास पेपर कापडाला चिकटवण्याची ही जी पद्धत मी सांगितली ती तुम्हाला माहिती होती का, ते कमेंट करून मला नक्की सांगा. कॅनव्हास पेपर कापडाला लावण्यासाठी आपण तो इस्त्री सुद्धा करून घेऊ शकतो किंवा त्यावर एक शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालतं. आता या ठिकाणी मी इथे नॉडचा तुकडा घेतलेला आहे. ही जी नॉड आहे ती आता आपल्याला आतल्या बाजूने अशी टाकून घ्यायची आहे. ही डिझाईन तयार केल्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न पडणार आहे, तो म्हणजे आता हा मागचा भाग आणि पुढचा भाग एकमेकांना कसे जोडायचे. तर आपण जेव्हा पुढच्या भागाचं आणि मागच्या भागाचं कटिंग केलं होतं त्यावेळेला आपण जेव्हा रेग्युलर ब्लाऊजचं कटिंग करतो तसंच कटिंग केलं होतं. म्हणून जेव्हा आपण याचा सुद्धा मागचा आणि पुढचा भाग जोडणार आहोत त्यावेळेला तो आपण जसा नेहमी जोडतो तसाच जोडायचा आहे. लेस लावून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की वरच्या बाजूने लेस आपल्याला कशी ठेवायची आहे. त्यानंतर आपला जो मागचा भाग आहे तो रेडी होईल आणि पुढच्या भागाला आपण तो सहज जोडू शकतो. आता ब्लाऊजचा हा जो मागचा गळा आहे तो आपला संपूर्ण तयार झालेला आहे. वरच्या बाजूने सुद्धा तुम्ही फिनिशिंग पाहू शकता आणि याचा जो आतला भाग आहे त्याची सुद्धा फिनिशिंग पाहू शकता. आता ही जी नॉड आपण लावलेली आहे, आपण जर कटिंग करताना शोल्डर कमी घेतलं असेल तर नॉड अशी सरळ सुद्धा ठेवू शकतो. पण आपण कटिंग करताना मागच्या आणि पुढच्या भागाचं शोल्डर हे सेम ठेवलं होतं, म्हणून ही जी नॉड आहे ती अशा पद्धतीने या ठिकाणी मी अटॅच करून घेणार आहे. म्हणजे आपल्या पुढच्या भागाचं आणि मागच्या भागाचं जे शोल्डर आहे ते आपलं सेम राहील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्हाला जर यातून नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील तर कमेंट करून सुद्धा सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.